महिला लैंगिक शोषण प्रकरणी एसआयटीच्या ताब्यात असलेल्या अशोक खरात यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला बुधवारी जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. या दरम्यान सरकारी वकिलांनी युक्तिवाद करून पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र न्यायालयाने ती अमान्य करत खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. असे असले तरी खरातला उद्या पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येईल असे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितलंय. ये जो अक्यूज है उसको वो पूरा पहला जो ऑफेंस है जिसमें उसको ट्रांसफ़र करके लिया था, तो पहले ऑफेंस में पूरा 15 डेज़ का उसको पुलिस कस्टडी मिला है. आज उसका पुलिस कस्टडी ख़त्म होने के बाद उसका मैजिस्ट्रेट कस्टडी रिमांड हुआ है. और जो सेकंड ऑफेंस है, दूसरा जो ऑफेंस है सीआर, तो उसमें उसको ट्रांसफ़र करके लिया है इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर ने. तो उसको कल पुलिस कस्टडी के लिए प्रोड्यूस किया जाएगा. अब ये सेंसिटिव मैटर है और रिलेटेड टू वुमेन है, वुमेन अट्रोसिटी है, तो उसके बारे में हम लोग ज़्यादा कुछ बता नहीं सकते बिकॉज इन्वेस्टिगेशन शुरू है. सदर गुन्हा महिला लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आहे आणि सेन्सिटिव्ह असल्यामुळे मी सदर गुन्ह्यात काहीही बोलू शकत नाही. पुढील तपास सुरू आहे. बस. दरम्यान अशोक खरात यांचा मुलगा हर्षवर्धन याला अटक झाल्याने चौकशीत अजून कोणते राज बाहेर पडणार याबाबत जनमानसांमध्ये तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.